नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजची बातमी ही लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तर मित्रांनो, जून महिन्याचा हप्ता जमा या महिन्याचा 1500 रुपयाचा लाभ बंद. तर जाणून घेऊयात यामागचे कारण काय आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. मात्र EKYC उत्पन्न मर्यादा आणि पात्रतेच्या पडताळणीमुळे काही महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आत्तापर्यंत सर्व लाभार्थी महिलांना देण्यात आला होता. नुकताच जून महिन्याचा हप्ता लाडकीच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र त्यामध्ये काही महिलांना योजनेचा लाभ मिळालेच नाही. यामागचं कारण समोर आलं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता 15 जुलैपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. मात्र या योजनेचा लाभ राज्यभरातल्या लाखो महिला घेतात. त्यांना दर महिना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण या महिन्यात एकूण 92 लाख महिलांची नावं योजनेतून वगळल्याची चर्चा सुरू झाली होती. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला. यानंतर अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी सांगितलं की 92 लाख महिलांची नावे एकाच वेळी वगळण्यात आलेली नाहीत. सध्या राज्यात EKYC पूर्ण केल्यानंतर 1.67 ते 1.70 कोटी पात्र महिलांना नियमितपणे योजनेचा लाभ दिला जातो. सरकारकडून लाभार्थ्यांची सातत्याने पडताळणी केली जाते. या पडताळणीत EKYC न केलेल्या, उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या, सरकारी सेवेत असलेल्या तसेच अपात्र ठरणाऱ्या अर्जदारांची नावे योजनेतून वगळली गेली आहेत. काही प्रकरणांमध्ये पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेण्याचा देखील प्रयत्न केल्याचे आपल्या समोर आले आहे. अशा अर्जांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला देखील जूनचा 1500 रुपयांचा हप्ता आला की नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.